मित्रांनो, नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. मी एका फार छोट्या आस्पेक्टविषयी आत्ता बोलणार आहे, पण फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे आपलं बिझनेस कार्ड किंवा व्हिजिटिंग कार्ड. तुमचं बिझनेस कार्ड तुम्ही थोडंसं स्वतःच ऑब्झर्व्ह करा मित्रांनो. कारण मी बऱ्याच जणांच्या व्हिजिटिंग कार्ड्स किंवा बिझनेस कार्ड्सचा मध्ये असलेला कॉमन प्रॉब्लेम हा सांगतो, की नेमकं त्यांना काय सांगायचं असतं हेच कळत नाही त्या व्हिजिटिंग कार्ड्स किंवा याच्यावरून. नेमकं त्यांना त्यांचा व्यवसाय काय आहे? व्यवसायाचं स्वरूप काय आहे? किंवा यांना नेमकं काय म्हणून लक्षात ठेवलं जावं हेच कळत नाही. आणि खरी गंमत आहे म्हणजे काय एखादा कॅटलॉग असावा तसं काही जण माहिती लिहून टाकतात त्यावर. मागून पुढून अगदी भरून टाकतात. ते इतकं कोणाला वाचायला वेळ नसतो मित्रांनो. नाव क्लिअर नसतं, त्याच्याखालचा फोन नंबर कित्येक वेळा बदललेला असतो, तो खाडाखोड केलेला असतो. त्याच्यामध्ये जी माहिती पाहिजे ती नाही राहत आणि मुळामध्ये आपण जे काही कार्ड देतो ते कशासाठी देतो? तर त्याला ज्यावेळेस आपला रेफरन्स पाहिजे असेल त्यावेळेस ते कार्ड लक्षात राहावं, त्याच्या कुठेतरी त्यांनी ते संग्रही ठेवावं किंवा त्यांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्याकडे असलेले काही व्हिजिटिंग कार्ड्स बघा, त्याच्यावर जर 10, 15, 20 मागून पुढून माहिती दिलेली असेल, तर तुम्ही त्याला कशामुळे लक्षात ठेवायचं तुम्हाला कळालेलं आहे का मला सांगा? तुमच्या व्हिजिटिंग कार्डनी तुम्हाला नेमकं कशामुळे लक्षात ठेवावं तुमच्या कस्टमरनी? त्याला काय आठवलं तर त्यांनी तुमचा रेफरन्स म्हणून ते कार्ड पिक करावं, हे तुम्हाला विचार करावा लागेल. कारण आपण आता आता बऱ्याचशा क्लब्स निघालेले आहेत, बऱ्याचशा मीटिंग्स होत असतात, बऱ्याचशा ठिकाणी नेटवर्किंग होत असतं. तिथे अक्षरशः खिरापतीसारखे कार्ड्स वाटतात. म्हणजे कित्येक जण एक गठ्ठा हातात घेतात, ते दुसऱ्याला देतात, ते त्याचे कार्ड घेतात, खिशात टाकतात. देअर इज नो एक्सचेंज ऑफ म्हणजे इन्फॉर्मेशन एक्सचेंज होत नाही. नेमकं काय त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ॲम्बिग्युइटी असते कार्ड्सवर. मग तर घेऊन ते कार्ड्स खिशात टाकले जातात आणि नंतर हेच कळत नाही की याचा वापर काय करायचा आहे, नेमकं याला लक्षात कशासाठी ठेवायचं. त्यामुळे मित्रांनो, ही जरी छोटी गोष्ट असली, ब्रँडिंगमध्ये आम्ही ही फार इन्सिस्ट करत असलेली गोष्ट आहे की तुम्ही जे काही तुमचं व्हिजिटिंग कार्ड बिझनेस कार्ड बनवता ते इतकं क्लिअर असलं पाहिजे की तुमच्या जो बघणारा जो आहे त्याला नीट लक्षात असलं पाहिजे की हे नेमकं मी कशासाठी घेतलेलं आहे आणि याला मी कशासाठी लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे तुमचं स्वतःचं सुद्धा बिझनेस कार्ड, व्हिजिटिंग कार्ड थोडंसं ऑब्झर्व्ह करा. फीडबॅक घ्या त्याच्यावर की हे कार्ड डोंट गो फॉर ओन्ली डिझाईन. त्याच्या डिझाईन वगैरेमध्ये खूप लक्ष देतो आपण. पण त्याचा मेन पर्पज काय? लोकांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कशासाठी? तो पर्पज सॉल्व्ह होतोय का बघा. काही जणांचा फीडबॅक घ्या तुमचे व्हिजिटिंग कार्ड्स दाखवून की तुला काय वाटतं? यावरून तुला मी काय कम्युनिकेट करतोय? तुझ्यापर्यंत काय पोहोचतंय? तू कशासाठी माझा नंबर लक्षात ठेवशील हे बघून. ते जर पोहोचत असेल तर व्हेरी गुड. एकापेक्षा जास्त ॲक्टिव्हिटी टाकू नका. आमचा हा पण व्हर्टिकल आहे, तो व्हर्टिकल आहे. आजकाल तो एक हे निघाला आहे मित्रांनो. वी हॅव 8 व्हर्टिकल्स वगैरे, वगैरे. 10 व्हर्टिकल्स, 5 व्हर्टिकल्स. सगळे त्याच्यावर टाकून ठेवतात. आणि इमॅजिन करा, त्यांनी तुम्ही काय समोरच्याला सांगताय की याचं काही खरं नाही आहे किंवा हा एवढ्या सगळ्या व्यवसायात आहे, याला वेळ मिळेल की नाही मला माहीत नाही किंवा नेमकं त्यांनी तुमच्याकडे कशासाठी यावं. मित्रांनो, त्याच्यामध्ये सुद्धा ना तुम्हाला जो तुम्ही स्वतः हँडल करत आहात ते टाका. त्याला ॲज स्पेसिफिक ॲज पॉसिबल बनवा. इट शुड रिप्रेझेंट यू. आणि ते सगळे नेटवर्किंगच्या सगळ्या इव्हेंट्सला जाऊन मग एखादा ज्याला असं म्हणूया ते वाटून येणं हे टार्गेट किंवा टास्क असावं, तसं वाटून येऊ नका मित्रांनो. हॅव सॅनिटी फॉर दॅट ऑल्सो. त्यालासुद्धा तुम्ही एक ग्रेसफुली द्यायला लागा. त्याच्यामध्ये ग्रेस असू द्या. तुमचं व्हिजिटिंग कार्ड लोकांनी एक स्टेशनरी म्हणून नाही पाहिलं पाहिजे, तर ते त्यांनी एक आठवण म्हणून ठेवलं पाहिजे. या पद्धतीने त्याच्यापर्यंत गेलं पाहिजे. अन्यथा तुमच्याकडे जे गठ्ठे पडलेले आहेत ना, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या जिथे काम करता तिथे असंख्य गठ्ठे पडलेले असतील कार्ड्सचे. त्यातले कित्येक तुम्हाला आठवत पण नसतील कशासाठी दिले आणि कोणी दिले किंवा ते वाचून पण तुम्हाला माहीत नसेल की हे नेमकं काय सांगताय. त्यामध्ये तुमचं एक नका समाविष्ट करून घेऊ मित्रांनो. हे जर व्हायचं नसेल तर तुम्हाला तुमचं व्हिजिटिंग कार्ड हे अतिशय परफेक्ट बनवावं लागेल. तुमची ओळख काय म्हणून लक्षात ठेवावी यावर तुम्हाला काम करावं लागेल आणि इट इज पार्ट ऑफ युअर ब्रँडिंग. तो विचार करा मित्रांनो. जसं तुम्ही समोरच्याचा ऑब्झर्व्ह कराल आणि त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल की अरे याच्यातून मला काहीच लक्षात येत नाही, तसं तुमच्याविषयी पण होऊ नये असं वाटत असेल
तर थोडंसं त्यावर जागरूक होऊन काम करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, याला शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.